चला स्ट्राइक एंडला आकाश लोंगले आणि नॉन स्ट्राइक एंडला आकाश गायकर ही सलामीची जोडी आहे. मॅचला होती सुरुवात आणि आपण लगेचच या मॅचला चालू करणार आहोत कारण वेळ आपल्याकडे कमी. अजून एक मॅच कव्हर करायची. मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय टीम दिबा पाटील उमरोली संघासाठी. पहिला बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज सज्ज लेफ्ट आर्म वरती विकेट आहे. ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडस बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू पडल्यानंतर हलकासा बळण घेतला आणि पुन्हा एकदा बीट केला आकाश लोंगलेला. 43 लक्ष मॅच मध्ये सफल झालेत. वॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका आपण पाहतो आकाश लोंगलेचा. ताकदीचा प्रचंड वापर. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉल सीमा पार. दी दणादन बिगिट षटकार. षटकार आला आणि या षटकाराने संघाची धाबा संख्या 10 या अंकावरती आपण पाहतो. दुहेरी अंकात धावत संख्या फलकामध्ये आपण जर पाहिली तर 43 धावांची गरज आहे. सुरुवातीला 3 चेंडूवरती 10 धावा या ठिकाणी वसूल करण्यात आलेत. शेवटचे 3 बॉल या षटकातील कल्पेश. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार. सेकंड आकाश. टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय बॅकलिपला थोडस खाली ठेवत असताना एक सिंगल धाव घेण्यात आली आहे लॉंग ऑफ कडे. तोपर्यंत 11 धावा धाव फलकावरती. 11 रन्स ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात, धमाकेदार सुरुवात दिबा पाटील उमरोली संघाने सुद्धा या मॅच मध्ये केलेली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर जेव्हा संघ होता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता तो वावलेली संघ थोडस अडचणीत सापडला. त्यानंतर धनराजने 2 षटकार लगावल्यानंतर कुठेतरी धावगती प्राप्त झाली आहे. एक चांगली टोटल बनू शकली या मॅच मध्ये. सफल झालेत. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित नाही. आकाश गायकर त्या ठिकाणी आपण पाहतोय तोपर्यंत मिळेल कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. फक्त डॉट बॉल आणि धावत संख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 11 वरती. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. लाईन खराब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल वाईड बॉल. ऑन साइडला मिड विकेटला हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रॉकेट शॉट अगदी आपण पाहतो फ्लाइट टेस्ट हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि स्ट्रीट आपल्याला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर घेत जाताना पाहायला मिळतो. तोपर्यंत मिळतील 6 धावा. का बॅटिंग करतात आकाश. दोन्ही एकाच नावाचे खेळाडू परंतु आकाश लोंगले आणि आकाश गायकर अशी या सलामीची जोडी नेहमीप्रमाणे दिबा पाटील उमरोली संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून देण्यासाठी हे दोन्ही उपयुक्त खेळाडू आहेत. टीमची टोटल 18 वरती जाऊन पोहोचली आहे.
पण जे समीकरण पूर्णपणे सोपं करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये. 18 धाबा, पहिले षटक कंप्लीट. आणि या पहिल्या षटकामध्ये 18 धाबा म्हणजे विजयासाठी अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि गरज असणारे ती मात्र 25 धावांची. 18 बॉल 25 चं इक्वेशन या मॅच मध्ये. अठरा बॉल 25 धावांची गरज या मॅच मध्ये. ओ चांगला स्ट्रोक. आणखीन एक बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आकाशचा आपण जर विचार केला तर आकाश लोंगले जो मात्र 15 वरती नाबाद खेळतोय. आकाश गायकर जो 6 वरती नाबाद खेळतोय. दोन्ही खेळाडू अप्रतिम दर्जाचे आहेत. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतात. 22 धावा धावा पुस्तकावरती अजूनही 21 धावांची गरज. उर्वरित 17 बॉल. सतरा बॉल 21 धावांची गरज. गोलंदाज सज्ज अमोल. अजून एक बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 4 धाव्याने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 बॉल 26 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. 43 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो मात्र टीम नंदनपाडा या संघासमोर खेळेल. पाहावं लागेल. अंपायर्स वैभव थीर आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल. 27 धावा धाव फलकावरती आहेत. टू 27 धावा धाव फलकावरती आहेत. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळणार आहे. संघाची धावत संख्या धाव फलकावरती 28 धावा आहेत. 15 धावांची अजूनही गरज. 15 बॉल चा खेळ शिल्लक आहे. बॉलर आणि इक्वेशन या मॅच मध्ये असणारी. गोलंदाज अमोल त्याच्यावरती सुद्धा हल्ला बोल केला जातोय. फुल टॉस, फुल टोल. आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश गायकरच्या पाठ मधून देखील त्या धावा या ठिकाणी येत आहेत. बॉल सीमा पार. षटकार. 34 धावा झाले. 43 लक्ष्य. आणखीन एक बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डीप कबर मध्ये चालला. तो पण मिळते एक सिंगल. या दरम्यान धर्मेशजी कोळंबे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. आणि 2 षटकामध्ये 35 धावा धाव फलकावरती. 12 बॉल 8 धावांची गरज.
सौरभ 12 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये. या 12 बॉल्स 8 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिला डॉट आणि आता 11 बॉल 8 धावांची गरज आहे. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये धनराज आलेले आहेत. जय भवानी क्रिकेट संघ वावलोली हा संघ देखील आपण पाहतो मैदानावरती. चांगला प्रयत्न करतोय. समोर खेळलेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला एक सिंगल मिळेल. कदाचित एक धाव वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सामना फार महत्वाचा आहे. या मॅच मध्ये जिंकेल तो संघ पुढे जाईल थेट थर्ड राऊंड मध्ये. डॉट एक सिंगल धनराज. हो चांगला स्ट्रोक जागा बनवली आहे आणि अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा मिळतील 4 दिबा पाटील उमरोली टीमला. 9 बॉल 24 वरती नाबाद खेळतो आकाश लोंगले. का बॅटिंग करतात. मैदानाचा असा कोणता कोपरा नाही आहे जिथे आकाश लोंगलेचा फटका नाही आहे. 4 धावेने संघाची टोटल 39 वरती. विजयासाठी 4 धावांची अजूनही गरज उर्वरित 9 बॉल मध्ये.